अमाय काय सांगून राहिली माय शांताबाई, असे कसे गहू चोरी गेली त्या घरून? हा घरीच तर राहतं एवढं मोठं कट्ट अर्ध कट्ट एखादा मला असे कसे गहू चोरी जाऊ शकते त्या घरचे? सांग बरं तूच ना माय पार्वते. काय सांगू माय मी तुला, मला काही समजायलाच नाही राहिलं ना कसे चोरी गेले आणि काय चोरी गेले. आणि माईची पोट्टी एवढी लबाड आहे, एवढी लबाड आहे, नुसतं बापाची कानं भरून देते. हे नुसतं घुमत राहते, हिचं घरात लक्ष नाही राहत. बाबा असं झालं, बाबा तसं झालं, बाबा नुसतं बापाजवळ कुटण्या फोडते. ते नुसतं बापाजवळ कुटण्या फोडते. काय सांगू तुले? नाही बाई शांताबाई, तू काही म्हण, तुझी पोरगी लय वाचरट आहे. मला तर असं वाटतंय का चोरी घरी त्या पोरीचा हात तर नाही आहे व. कोणाला इकडे नाही ती ना पैसा पाण्यासाठी. काही सांगता येत नाही माय पार्वती. एकदम एवढ्या खालच्या पदाला जाईन ते मला असं वाटत नाही. काही एकदम खालच्या पदाला जाईन म्हणून चोरीला पिचे कामं करून ते पैसा कमवून म्हणून मला नाही वाटत पार्वती असं. काय गोष्ट करता माय शांताबाई, तू जे रश्मीला गहू दिले ना त्या पोट्टीनं घरी जाऊन तिच्यावाल्या लायकी नाही, फुकटच पाहिजे काय भिकार चोट आहे असं म्हणून 6,000 रुपये घेतले. म्हटलं 6,000 रुपये, 3,000 रुपये दिले रश्मीनं. माझ्या जवळचे उसने घेतले बिचारीनं. आणि 3,000 रुपये नंतर देतो म्हणे. अशी ती पोरगी हलकट आहे व. तिनं घरी गहू नेले, ती पोरगी तिच्याच मागं गेली, तिच्याच मागं. दे म्हणे पैसे म्हणे, सारा फुकटच पाहिजे का म्हणे. माई म्हणते म्हणे नाही 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 नाही, चल पैसे दे म्हणे लवकर म्हणे. अशी म्हणे ती पोरगी. सांग अमाय काय गोष्ट करून राहिली माय पार्वती. माय पोट्टीनं रश्मी पासून पैसे घेतले 3,000 रुपये. ओ माय शांताबाई, तुया पुरीनच नेले पैसे. माय रश्मी पागल आहे का हो? मी रश्मीला म्हटलं का पैसे नको देतो, तिने माझ्या पुरीला पैसे कसे काय दिले गड्या? अव ती पोरगी म्हणे तिले हा म्हणे मायचं म्हणणं कामच आहे म्हणे पैसे नको देऊ. मायनच मला पाठवलं म्हणे, जाय म्हटलं म्हणे तशी ते पैसे नाही देणार बाई, जाय तू आणि पैसे घेऊन ये. तिले फुकटचं खायची सवय पडली आहे असं त्या पोरीने तिले म्हटलं म्हणते. सांग बरं. मग तिले घडीन घटका, तिच्याजवळ पैसा नव्हता, आली माझ्याजवळ बाई कशी तरी लाजत लाजत. म्हटलं बिचारी 3,000 रुपये दे, देवाच्या कृपेने माझ्याजवळ होते, मी तिले दिले आणि तिने त्या पुरीला दिले. आणि त्या पुरीने त्याजवळ आणून नाही दिले. काय उडू माय पार्वती उड. मी ना म्हटलंच नाही ना असं, मी अशी म्हणूच नाही शकत. कैच्या काही चल बरं घरी, पोट्टीच्या कानपटी शकतो साजरी कसं असते तर. पोरगी लय वरती गेली माय शांताबाई, लयच वरती गेली. त्या रश्मीने किती रंगाची बोलली माय, भिकार चोटा आहे, लायकी नाही आहे, लायकी नाही राहता गहू घेता कायले, सारं फुकटच पाहिजे, लाईन फुकटची, कूलर फुकटचा, हाऊ अन गहू फुकटचीच पाहिजे काय म्हणे. एवढे माया बाप थेंब थेंब तेवढं साचते म्हणे, एवढा माया बाप घाम गायते म्हणे. आणि तुम्हाला सारं फुकटचं कसं काय देणार आहे म्हणे. मामाईनं जरी म्हटलं असेल म्हणे का पैसे नको देऊ, तरी तुला लाज आले पाहिजे म्हणे, तुला पैसे द्यायला पाहिजे म्हणे, वांड आहे म्हणे. अशी बेकार शब्दात बोलली ती पोरगी रश्मीले. मग बरं मायापर्यंत गोष्ट होती ठीक आहे, ते बापाची कानं भरी ठीक आहे. आता बाहेरच्या लोकांची मायाबद्दल म्हणजे मला वाईट करून राहील ते बाहेरच्या लोकांच्या नजरेत आहे ना, तशी तर मला मी लोकांच्या नजरेत वाईट होत नाही. रश्मीला तुला माहित असेल का मी ना असं म्हटलं असेल म्हणून 100% गॅरंटी घेतो. तुम्हाला विश्वास झाला का मी असं म्हटलं असेल म्हणून? विश्वास तर नाहीच झाला माय शांताबाई. तिथंच तिले तोंडावर दिवसा वाटून राहिल्या होत्या. पण गोष्ट अशी झाली होती का बा बरोबर आहे रे तिचं आहे का, तिचा बाप एवढा मेहनत करते तर साहजिकच गोष्ट आहे गावाचे पैसे मागणं. आता ती जरा शिकले देत होती असं झालं असतं ना ते. मग रश्मीला असं वाटलं जाऊ दे बा, आज देणं होतं उद्या देणं होतं तिनं देऊन दिले माय. पण बोलायचं एवढं बेकार बोलायचं काही काम होतं काय? तू सांग बरं. काय माय पार्वती व माय, मला कोणी सांगितलं? मला बलवा लागत होत्या पोट्टीला तिथंच जिंदा गाळली असती मी ना. मला कोणी सांगितलं चल बरं माझ्या घरी, चांगली झापतो तिने, चांगली झापतो असं थास पैशानं. मग तिने हे आणलं वाटते ड्रेस गीस मोठी म्हणे, माझ्या लाडक्या बहिणीच्या पैसे आणले. लाडक्या बहिणीचे पैसे सारे खाण्यातच गमावले. ब्युटी पार्लर करू दे, हे करू दे, ते करू दे, सारे खाण्यात पैसे गमावले पोट्टीनं. तिच्याजवळ पैसे नव्हते असतं. म्हणलं बाई हिच्याजवळ पैसे कुठून आले म्हणलं. आणि गहू कुठं चोरी गेले गड्या? मग गव्हाचं कसं करायचं? गव्हाचं जाऊ दे, पण तिने रश्मीजवळून पैसे घेतले ना. तिले म्हणतो चल लवकर दुकानात ते कपडे वापस कर म्हणतो, ते पैसे वापस आण म्हणतो, ते रश्मीला दे म्हणतो, मग या घरात राह म्हणतो, त्या घरात वापस नाही यायचं म्हणतो. चल तिला जाऊन म्हणतो मी, चल बरं माझ्यासोबत. त्या जन्यास करणं तुम्हाला भेटली आणि तू त्या गव्हाची गोष्ट काढली आणि त्या पोरीची गोष्ट काढली म्हणून माझ्या लक्षात आली. ती पोरगी एवढी नालायक, एवढी निर्लज्ज, एवढी बेशरम आहे शांताबाई काय सांगू तुले. बोलायला तर लयच वांडा आहे. तरी पिंकी म्हणे जाय म्हणे, तुला पैसे दिले ना माहिती, जास्त अगाऊची बोलशील तर इथंच तू काय आहे तर एक घाव दोन तुकडे करून टाकन म्हणे. अशी म्हणे बाई पिंकी. तर तेव्हा कुठे दबली नाही गेली बाई. त्यानं किती रंगाची बोलली माझ्या रश्मीले. ते उलीशी काय पण कोणाला खराब वाटते ना. सारेच तिले तसे म्हणते ते. एखाद्या दिवशी तिच्या मनाला लागलं काही झालं एका लेकराची माय आहे त्या पोट्टीनं कोणाकडे पाहू मग. ती पोरगी लय नालायक आहे बाई. हाव ना बाई, काय नस अशी वाया गेली ना, काय नस नाही बापा. मला तर काही समजायलाच नाही येऊन राहिलं देवारामा काय करावं बापा. ती करू नको, धरणं चांगली ठेस दिली आम्ही आता ठेचू लागाले. ठेवू नको बिलकुल तिला हॉस्टेलमध्ये टाक. अशी मेली म्हणून सोडून दे. हाव ना बाई, काल तिच्या बापाला सांगे हिनं म्हणे फुकटच गहू दिले म्हणे रश्मीले म्हणते ना. हेने सांगितलं का हिनं फुकट दिले तर मी पैसे मागायला गेले, मी पैसे आणले म्हणून. वांड आहे पकरी. चल बरं घरी चांगली झापून काढतो तिले कसं राहते तर. चाल बरं चाल. अशी कशी तिने रश्मी जोडून पैसे घेतले? भल्ली मोठी झाली काय, बाप नाही म्हणत माय नाही म्हणत ना, पोट्टी काय म्हणत चोन का मारते. पाय बरं माय रश्मीने मला सांगितलं नाही. किती हळव्या मनाची आहे. एखादी असती तर पाय बरं ती पोरगी मला पैसे मागून राहिली. सांगी मागी माहित पडलं म्हणून सांग, नाही तर माहितच नसतं पडलं माय. 15-20 दिवस लोटले असते तर गोष्टच दबून गेली असती. बरं झालं माहित पडलं. चल बरं पार्वती चाल. काय म्हणते शांताबाई, पहिले रश्मीच्या घरून चल, रश्मीला घे सोबत. कसं आहे ते मग ती तर बदलली म्हणजे आता रश्मी तर नाहीच म्हणून म्हणा. कसं आहे रश्मी कशी सांगणार आहे व तुले का त्या पोरीने खरंच पैसे घेतले बा म्हणून? रश्मी तर नाहीच म्हणणार आहे. तर रश्मीला घेऊन चला आपण, रश्मीच्या घरून चला जो टेन्शन मध्ये असेल ते. हो चाल पार्वती, लय वेळचा आपण चाल करून राहिलो पण चालून नाही राहिलो. चाल बापा लवकर.
तुम्हाला कोणा परवानगी दिली माझ्या घरात घुसायची नाही तर येऊन बसायची चांगल्या टेबलावर बसल्या? तुम्हाला कोणा सांगितलं आमच्या घरात आले? सांगा कोणा सांगितलं तुम्हाला माझ्या घरात आले? शांताबाई, तुला सांगण्यात अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत दुःख होत आहे. अत्यंत दुःख होतं तुला सांगण्यात की की तुझी मुलगी आरती ही खूप निर्लज्ज आणि बेशरम आणि चोट्टी आहे. तुला सांगू का मी हिने काय केलं तर बस त्यातच पर्दाफाश करायला मी तुझ्या घरी आली आहे. कारण की उद्या चालून तू माझ्या घरी आली असते आणि मला म्हटलं असतं हा काजल तुझ्या माझ्या घरचं जे चोरीचं सामान गेलं तुझ्या घरी आहे प्लीज मला वापस दे असं तू मला म्हटलं असतं. पण ते मी आताच पर्दाफाश करायला आली ना तर त्यामुळे मी तुझ्या घरी मस्त थाटाने बसली आहे. आता बसली तुझ्या घरचं सोनं घेऊन नाही चालली बाई. तुला काहीतरी चांगलंच सांगायला आली. काय चांगलं सांगायला आली तू? काय चोट्टी माय पोरगी कोण चोट्टी आहे? काय चोरलं माय पोरीनं? एवढं काही दिमाग नाही लागत का हो माय शांताबाई? एवढं काही दिमाग नाही लागत काय? जेवढीच तू हुशार आहे ना तेवढीच किती साधी भोळी आहे ग. अय्या शांताबाई इतकी साधी नको राहू. साधेपणाचा लोक खूप फायदा घेतात. तशी तर तू हुशार आहेस पण अशी एकदमच अशी पागल सारखी कशाला करते ग? तुला सांगू का मी तुझ्या घरचे जे गहू चोरीला गेले ना ते गहू माझ्या घरी आहे. तर ते गहू मला तुझ्या मुलीला 5,000 रुपये टिकले. मी तिला 5,000 रुपये दिले आणि रश्मीन तिला 3,000 रुपये. 5 आणि 3 7, 5 आणि 3 8 अशी 8,000ची तिने शॉपिंग केली. तिला विचारून घे. काही बोलून राहिली का हो? कायच्या काही इथे भांडण लावून राहिली का हो तू वांडे तोंडे? काय सांगू माय शांताबाई तुम्हाला? आमच्या कानावर अशी सकाळी सकाळी खबर आली. अगं बाई म्हटलं खूप वाईट गोष्ट आहे म्हटलं. आता उद्या चालून कसं तुम्ही आम्हालाच म्हटलं असतं आम्ही चोरलं म्हणून पर्दाफाश करून द्यावं म्हटलं. तर चला बाई जावं म्हटलं शांताबाईकडे आणि सांगून द्यावं म्हटलं तिला का तुझ्या मुलीने आम्हाला गहू आणून दिले 1.5 क्विंटल दिला. पैशाची गरज होती तिला पैसे घेतले आणि आता जर का तू माझ्या घरी आली तर तुला गहू परत मिळणार नाही. बस हेच सांगायला आली. 5,000 रुपये ठेव गहू घेऊन जा. तसेच गहू ठेवले आहे पण 5,000 रुपये पहिले नंतर मग गहू. खरी बोल आरती खरी बोल. बेटा सगळं काही खरंच बोलायचं असतं. खोटं नसते बोलत. बिलकुल खोटं नसते बोलत. सगळं काही खरी बोल. बिलकुल खरी बोल. तूच म्हटलं आम्हाला का मला पैशाची गरज आहे तुम्हाला गहू लागत असेल तर माझ्या घरी खूप आहे मी 2 कट्टे आणून देतो. माझ्या आईने रश्मीला फुकट गहू दिले 2 पोते तर त्यातले 2 पोते मी लंपास करतो. माझ्या आईला काय माहित पडते? अशातल्या काही गोष्टी तुला आमच्यासोबत शेअर नाही केल्या होत्या का? घाल तुझ्या आईची शपथ. तुझ्या आईला तुझं काही विचारतच नाही. तुझ्यासाठी तुझी आई काहीच नाही आहे मला माहित आहे. पण स्वतःची शपथ घाल आणि खरं खरं सांग प्लीज. कन्वे सगळ्यांना खरं खरं सांग. लिटरली मी असं काहीच नाही केलं मी असं. शांते हात नको उचलू माया पोरीवर. बिलकुल हात नाही उचलाचा. काय आहे ते तोंडानं बोल. जास्तच फळफळ करशील तर तेच बॅट घेऊन तर तुलेच टप्पू देन चांगला म्हणून सांगून राहिलो. महापोरीले जबानीनं बोल. काय बोलायचं आहे जबानीनं बोल. बरं माय पोट्टी एवढी वाया गेली तरी बापाला किती कदर येते सांग बरं. कोणाला भेटते असा बाप? आणि वांडा आहे माय बापालाच नुसतं कुटण्या करते ना. माय बापाचे झगडे लावते. वांडा आहे बकरी. असं वाटते काय काय करावं काय नाही बाई. सांगतो ना चोरी केली काय? सरळ सरळ सांगतो ना चोरी केली. रश्मी जवळून पैसे घेतले काय? सांग. पलटो विकले तोंड पलटो. हिनच म्हणते रश्मीने जे मी म्हटलं होतं का रश्मी हळूहळू पैसे देतो किस्तीने पैसे देतो. रश्मी मला पैसे देऊन राहिली होती किस्तीने. हे रश्मीच्या घरी गेली. रश्मीने 3,000 रुपये मागितले. ती गरीब बिन बाई तिच्याजवळ बघतावर सापडते काय? तिने मला पहिलेच सांगितलं अशी अशी कंडिशन आहे म्हणून मी स्वीकारलं. हे काय म्हणे तिथे जाऊन मामायनं असं म्हटलं. सांगा बरं शोभते काही असं म्हणणं. अनंत काय केलं म्हणते 1.5 क्विंटल जो गहू होता ना बाजूने ठेवला होता त्याच्या 1.5 पोते येईन बाहेर निकाललेले म्हणते यायच्या जवळ येईन. तिने 5,000 रुपये दिले म्हणते. 5,000 रुपये तिने गहू विकले म्हणते. म्हणजे 5 आणि 3 8 अशा 8,000 रुपये या पोट्टी जवळ आहे. आणि तू म्हणे ना कुठे गेले गहू मला मोठे म्हणे तुम्ही हिंडायला जाता ह्या पोट्टीच्या आहे नव्हे. ह्याच पोट्टीच्या आहे नव्हे. हिले मी घरात ठेवत नाही आता सांगून राहिली. तुम्ही फक्त घराच्या बाहेर जा मग इथं काय करायचं मी बरोबर ताल लावतो. शांताबाई तुझ्या नवरा आहे तोपर्यंत आम्ही काहीच नाही बोलू शकत. बेटा नवऱ्याला जाऊ दे. मग हिची पुंजी पांजी सब एका जागी जमा करतो मी. त्या नवरा बाहेर गेला पाहिजे फक्त. बाबा आईला सांगा ना मी असं काहीच नाही केलं. प्लीज बाबा प्लीज मला माफ करा. बाबा मी आईला खूप वेळा मी म्हणजे विनंती केली होती की मला पैसे दे. मला पैसे नव्हते दिले. माझ्या पोटात खूप दुखत होतं. मला दवाखान्यासाठी पैसे हवे होते. मी म्हटलं बाई हे माझी कदर नाही करत दवाखान्यासाठी नाही तर माझ्या शौकासाठी तरी देईन म्हटलं. तिने मला त्याच्यासाठी पण नाही दिले बाबा म्हणून मी असं काम केलं बाबा. हो आणि हे सांगते असं काहीच नाही बाबा. आता सर्व लोकांना घेऊन आली म्हणजे हिचं म्हणणं काय बाई हिचं म्हणणं मला मारून टाकायचं आहे बाबा. हे खूप माझ्यासाठी लावणीपणाच करत आहे. काय करू बाबा मी? बरं जाऊ दे बाई टेन्शन नको घेऊ. तू केलं असं तुला जाऊ दे. ते मायच्या माय बीन काय काही समजायला नेऊन राहिलं मला कायच करावं ना काय नाही तर पण असं नसते करत बेटा. चुकलं बाबा मी चांगल्यासाठीच केलं वाईटसाठी नाही केलं. चुकलं माझं. बरं ठीक आहे येतो मी कोट्यातून येतो. गाय घे वासरू गिसरू पाहून येतो. चला जा बरं तुम्ही आपापल्या घरी जा. काऊन आपापल्या घरी जाय नाही काऊन आपापल्या घरी जाऊन घेऊ का बाटी ना असं नवरा? जा आपल्या घरी. हे सहन नाही होत मला. माया मैत्रिणी राहिले म्हणून राहिले काऊन सांगून राहिली चला आपली कामं करा. जा या पोट्टीला घेऊन जा सोबत जाणत. तिची बिन आपोच्या माय बीन चाललो मी. बाबा मी पण येते बाबा. मी नाही थांबत इथे. ह्या सगळ्या जणी मला मारतील बाबा. मी नाही येत. माय बाई काय जातं माय. पोरी बारीने नाही जाऊ बाहेर घुमाले असं. नाही जाऊ बेटा नाही जाऊ. थांब घरीच थांब. नको जाऊ बापा. आरती मोठी झाली आता बापासोबत अशी कुठे नको जात जाऊ. लहान नाही राहिली पिंकी तरी जाते का सांग बरं. तू नको जाऊ बेटा. थांब इथंच. थांब मा. बरं बस बाई तू घरी येतो मी जरासं बाहेर हिंडवायला चाललो मी. काय मागा येशील मायावाल्या तू चांगलं नाही वाटत ते. येतो मी बस तू. तुम्ही बाहेर जा फक्त. तशी या पोट्टीला मी वटणीवर नाही आणू शकत. बापाचा सहारा येईल. तुम्ही बाहेर जा मग लागेल तर मी जेलाची सजा काटायला तयार आहे. फक्त बाहेर जा तुम्ही. येतो मग मी.
अव वांडाय तोंडे, बज्जात तोंडे, डुक्कर तोंडे, हरामी कुत्रे. मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. पुढचा भाग आपण उद्याला कंटिन्यू करूया. प्लीज इथूनच कंटिन्यू करूया. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नसेल आवडत मला माहित नाही, पण आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मला थोडं काम आलं तर मला व्हिडिओ अर्ध्यातून पॉज करून जावं लागत आहे. तर मी उद्याला कंटिन्यू करते समोरचा भाग. तुम्ही एवढ्याच्यात आज आनंदात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा.